एकेकाळी इथे 5,000पेक्षा जास्त लोक राहत होते. समुद्राच्या मध्यभागी असलेलं हे छोटंसं बेट जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या ठिकाणांपैकी एक होतं. इथे शाळा होत्या, रुग्णालय होतं, सिनेमा होता, बाजारपेठ होती. पण आज संपूर्ण बेट ओसाड पडलं आहे. एकही माणूस राहत नाही. जणू काही एका रात्रीत संपूर्ण शहर गायब झालं. नेमकं या बेटावर असं काय घडलं आणि लोकांनी हे ठिकाण कायमचं का सोडलं? पण नेमकं काय घडलं होतं? चला डिकोड करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आपण पाहत आहात डिकोड विथ राहुल. आज आपण जाणून घेणार आहोत जपानमधील हशिमा आयलँडची गोष्ट. या बेटाला बॅटलशिप आयलँड असे म्हणतात. दुरून पाहिल्यावर हे बेट एखाद्या युद्ध नौकेसारखं दिसतं. आज हे बेट जगातील सर्वात प्रसिद्ध घोस्ट सिटीज पैकी एक मानलं जातं. पण एकेकाळी इथे जीवन अक्षरशः गजबजलेलं होतं. मग हे शहर अचानक भूतांचं शहर कसं बनलं? कथा सुरू होते 1887 साली. या बेटाखाली कोळशाचं प्रचंड साठे सापडले. त्या काळात जपान वेगाने औद्योगिक प्रगती करत होता. कोळसा म्हणजे उद्योगांचा प्राणवायू होता. लवकरच मित्सुबिशी या कंपनीने हे बेट विकत घेतले आणि सुरू झाली मोठ्या प्रमाणावर खाणकामाची मोहीम. वर्षानुवर्ष इथे खाणकाम वाढत गेलं. कामगारांची संख्या वाढत गेली. त्यांच्यासाठी उंच इमारती बांधल्या गेल्या. विशेष म्हणजे जपानमधील पहिल्या मोठ्या कॉन्क्रीट अपार्टमेंट पैकी काही इथे बांधण्यात आल्या होत्या. समुद्राच्या मध्यभागी असलेलं हे छोटंसं बेट हळूहळू एका आधुनिक शहरात बदललं. 1960च्या दशकात इथे जवळपास 5,300 लोक राहत होते, फक्त 16 एकर क्षेत्रफळामध्ये. कल्पना करा, आजच्या मुंबईतील गर्दी देखील या तुलनेने कमी वाटेल. पण प्रत्यक्ष यशस्वी गोष्टीच्या मागे शेवट असतो. 1970च्या दशकात जगभर तेलाचा वापर वाढू लागला. कोळशाची मागणी कमी होऊ लागली आणि हशिमा आयलँडचं महत्वही कमी झालं. 1974 मध्ये मित्सुबिशीने खाणकामाची बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग घडलं ते अविश्वसनीय. लोकांनी एकामागून एक बेट सोडवायला सुरुवात केली. काही आठवड्यातच संपूर्ण शहर रिकामं झालं. सर्वात रोचक गोष्ट म्हणजे लोकांनी घरे सोडताना त्यांचं बरंच सामान तिथेच सोडलं. आजही तिथे वर्ग खोल्या, टेबल, खुर्च्या आणि घरगुती वस्तू पाहायला मिळतात. जणू वेळ तिथेच थांबली आहे. आणखी एक धक्कादायक तथ्य म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान इथं जबरदस्तीने काम करून घेतल्याचे आरोप आहेत. अनेक कोरियन आणि चीनी कामगारांना कठीण परिस्थितीत काम करावं लागलं. या इतिहासामुळे हे बेट आजही वादग्रस्त मानलं जातं. 2015 मध्ये हशिमा आयलँडला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. मग प्रश्न पडतो, एवढं विकसित शहर काही वर्षातच कसं संपलं? याचं उत्तर अर्थशास्त्रात लपलेलं आहे. जेव्हा एखाद्या शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था एका उद्योगावर अवलंबून असते, तेव्हा त्या उद्योगाचा ऱ्हास म्हणजेच शहराचा ऱ्हास. अगदी असंच आहे जसं एखादं गाव फक्त एका कारखान्यावर चालत असेल. कारखाना बंद झाला तर रोजगार संपतो आणि रोजगार संपला की लोक स्थलांतरित होऊ लागतात आणि शेवटी शहर रिकामं होतं. हशिमा आयलँड हे याचंच सर्वात मोठं उदाहरण आहे. हशिमा आयलँडची खरी गोष्ट फक्त एका ओसाड बेटाची नाही, ती मानवी प्रगतीच्या वेगाची आणि तिच्या मर्यादांची गोष्ट आहे. जे शहर कधी विकासाचं प्रतीक होतं, तेच काही वर्षात भूतांचं शहर बनलं. लोक अनेकदा इमारती पाहतात, पण खरा प्रश्न असा आहे की त्या इमारतींना जिवंत ठेवणारी अर्थव्यवस्था किती मजबूत आहे. हशिमा आयलँड आपल्याला शिकवतं की कोणतीही भरभराट कायमची नसते. बदलत्या तंत्रज्ञानासोबत आणि बाजारासोबत जुळून घेतलं नाही तर अगदी सर्वात यशस्वी शहरही इतिहास बनू शकतं. आज समुद्राच्या लाटांमध्ये उभं असलेलं हशिमा आयलँड जगासाठी एक शांत संदेश देतं. यश कितीही मोठं असलं तरी
काळ बदलतो आणि जो पदर स्वीकारत नाही तो इतिहासाच्या पानांमध्ये हरवून जातो. कधी कधी ओसाड इमारती देखील जिवंत शहरांपेक्षा जास्त गोष्टी सांगून जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डिकोड विथ राहुलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत स्टे क्युरियस, स्टे इन्फॉर्म अँड कीप डिकोडिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.